शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील मध्यवर्ती भागात कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या 3 पत्ती जुगार अड्ड्यावर भिंगार कॅम्प पोलिसांनी धाड टाकत 39 जणांना ताब्यात घेतले असून त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी असा एकूण 4,76,010 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशाने शुक्रवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली। अहिल्यानगर शहराला हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या दृष्टीने राबवण्यात येत असलेल्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीमची तयारी आता वेगाने सुरू झाली असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने नियोजनाला गती दिली आहे। अहिल्यानगर महापालिका आणि साई द्वारका सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत शहरात 1 लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे। कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे केले आहे। आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून शुक्रवारी पोलीस अधीक्षक कायलिंग यांच्या प्रवेशद्वारावर विना हेल्मेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून ई-चालनाद्वारे दंड आकारला। शहर वाहतूक शाखेच्या 2 अंमलदारांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून विना हेल्मेट दुचाकीवर येणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ई-चलन मिशनच्या साहाय्याने दंडात्मक कारवाई केली। या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांची धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं। लग्न समारंभातून सोन्यावर डल्ला मारणाऱ्या छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश मिळाले। चोरट्यांना मोहोल्ला ओळख असलेल्या मध्य प्रदेशातील 4 गावात जोखीम पत्करून 2 दिवस कॉम्बिंग ऑपरेशन राबवत पोलिसांनी 16 तोळे सोने हस्तगत केले। यापूर्वी बसमधून चोरी झालेले सोने कोतवाली पोलिसांनी मोठ्या कौशल्याने हस्तगत केले होते। आता लग्न समारंभातून चोरी गेलेल्या सोन्यांचा छडा लावत कौतुकास्पद कामगिरी केली आहे। चावडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील साई माऊली हॉस्पिटल जवळ वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात 1 जण जखमी झाला आहे। योगेश नथू गायकवाड असे जखमीचे नाव आहे। या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी हे घरगुती भांडण सोडवण्यासाठी गेले होते। रस्त्याने पायी जात असताना हा अपघात झाला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।